सांगतो, इथे इथे घाबरणार नाही. तुम्ही खरंच जर आज संकल्प कराल, माझ्या या गावचा जर नसेल आता इथे कोणी एवढा मोठा परमार्थ घडतोय, जर हुकून चुकून एखादा असेल आणि त्यांनी जर आज माळ घातली, तशी माळ घालणार आहेत, माझ्याकडे लिस्ट आली. जर एखादा दारू पित असेल बिचारा, त्यांनी जर दारू सोडण्याचा संकल्प केला, वर्षभर दारू सोडा, पुढच्या वर्षी फुकट कीर्तन करून जातो. हे नाही फुकट महाराज येतो म्हणल्यावर काय अडचण, वर्षभर सांभाळा. त्यासाठी कीर्तन. आज फक्त यासाठी कीर्तन का, कित्येक लोकांचं जीवन बर्बाद होताना मी बघितलंय. अरे माझ्याकडे रडत लोक येतात, रे महाराज काहीतरी बोलत जा महाराज. म्हातारे मायबाप आमच्याकडे रडत येतात, महाराज आज याची गरज आहे, काहीतरी बोलत जा महाराज. अरे रात्री मुलगा आला, कमरड्यात लाथ घातली महाराज. ज्याच्यासाठी एवढं कमवलं तो जर आमच्या कमरड्यात लाथ घालत असेल महाराज, तर जगायचं कुणासाठी हो, कुणासाठी जगायचंय. अरे कुठल्याच माता पित्याला वाटत नाही माझ्या मुलाने आमच्या मुलाने आमच्या खांद्यावरती जावं. प्रत्येक बापाची अपेक्षा असते, माझ्या लेकराने आम्हाला खांद्यावरती स्मशान भूमीपर्यंत न्यावं. दुर्दैव हे आहे मायबाप, या व्यसनापायी त्या म्हाताऱ्या बापाला अरे कमरेत वाकलेला फाटक धोतर, फाटक शर्ट, डोळ्याला चष्मा लावलेला, इकडनं सुताळीने गुंडाळलेला, डोळ्याने नीट दिसत नाही हो. म्हातारा बाप घरामध्ये बसलेला, आयुष्यभर कष्ट ज्या बापाने केले, त्या बापाच्या कानावरती कोणीतरी येऊन सांगतं, आजोबा काका तुमचा मुलगा गाडीवर बसला, फुल पेलेला होता काका, समोरून एक गाडी येत होती काका, त्या गाडीला जाऊन धडकला हो काका, तुमचा मुलगा गेला. काय वाटत असेल बापाला? अरे बाप होता नव्हता ते तिथेच गळून जातो. तो बाप जिवंत असून सुद्धा मेलेला असतो. त्या बापाची अवस्था काय असते? बापाची इच्छा नाही लेकराला खांद्यावरती स्मशानभूमीपर्यंत न्यावं. बापाची एकच इच्छा आहे, तरुण मुलाच्या खांद्यावरती स्मशानापर्यंत जावं. आणि जर आपल्या एका कीर्तनाने, एका फुकट कीर्तन केल्याने जर कुणाचं जीवन सुधरत असेल, तर असे कीर्तन मी आयुष्यभर फुकट करायला तयार आहे. आयुष्यभर. कुठल्याही दारू पिणाऱ्या माणसाने म्हणावं, महाराज मी दारू सोडली, कीर्तन फुकट टाक युट्यूबला, काय हरकत. कोणीही म्हणावं, महाराज मी दारू सोडतो, माळ घालतो, माळ घालायची, 1 वर्षभर टिकवायची. जर टिकवलं तर 1ही रुपया द्यायचं नाही, डिझेल सुद्धा द्यायचं नाही. मला आज एवढा आनंद झालेला, मी इथे आलोच त्याच्यासाठी. त्याच्याकडे बघितलं तर समाधान वाटलं, डोळे भरून आले. आज इथून पुढे जरी इच्छा झाली तरी बिचारा तिकडे जाणार नाही, एवढं नक्की. बस यातनं मला एकच सांगायचं, बाबा रे सर्वांनी माझा परमार्थ करा. आज आमच्या हिवऱ्यामध्ये मागच्या वर्षीपासून सुरू झाला एक प्रोग्राम, 20 माळकरी झाले, लहान लहान मुलं. पुढच्या वर्षी अजून 100 माळकरी होणार. हिवरा गाव खऱ्या अर्थाने माझ्या गणरायाचं गाव म्हणून शोभणार. खऱ्या अर्थाने त्या गावचं आज नाव रोशन होणार, एवढं नक्की. विठ्ठल राम. थकले काय? नाही ना, तत्पर राहायचं. थोडासा माझा स्वभाव आहे, मला तत्पर लागतं. विठ्ठल विठ्ठल. ऐका माय बाप, मी अर्धा तास फुकट नाही घालवला, व्यर्थ नाही गेला. माझ्या बोलण्याचा परिणाम 2-3 जणांवरती जरी झाला तरी माझं कीर्तन आजचं सार्थक झालं. ऐका, अभंग माझ्या तुकोबरायांचा. माझ्या तुकोबराय म्हणतात, देवा अशा सुखाला आग लागू जे सुख मला तुझ्यापासून दूर नेत असेल. बघा, एक 15-20 मिनिटं फक्त ऐका. मला वाटतं 10:15 वाजले, 8:30 ते 10:30 चालतंय नक्की? तुम्हाला चालतो? सर्वांनाच चालेल की नाही माहित नाही. शॉर्टबट स्वीट आपलं थोडंच पण चांगलं असावं आहे ना. ते जास्त पणाळ लावलं तर लोक म्हणतात त्याला काही भेटलं का नाही रे. नाहीतरी मुंबईला कथा करायची, 23 पासून मुंबईला कथा आहे परत. फार वेळ न घेता 1-1:30 वाजेपर्यंत थांबलो. माऊली, पहिल्यांदा आलो तेव्हाही समाधान वाटलं, आता आलो तेव्हाही समाधान वाटलं. अशी टुळू टुळू पाहता, हसत नाही, रडत नाही, जणू महालक्ष्मी बसवल्या. लक्ष्मी असतात का तुमच्याकडे? आहेत ना, आपल्याकडे आहेत.
ती लक्ष्मी माय काही ठिकाणी अशा असतात, काही ठिकाणी अशा असतात, काही ठिकाणी अशा असतात. तिच्या समोर ते लाडू ठेवा, लाडू लाडू तिच्या समोर लाडू ठेवा, चिमण्या म्हणजे त्या करंज्या ठेवा, अजून काय असतं, चिवडा, कापण्या, बरेचसे पदार्थ असतात. 3 दिवस त्याही खात नाहीत, आम्हालाही खाऊ देत नाही खाऊ देत. मी एकदा हळूच लाडू उचलला, जोरात आवाज आला, हो महाराज येत ना. मला माहिती एवढे कळत नाही का, आर लक्ष्मी जेवल्याशिवाय आपल्याला खाता येत नाही. मी म्हणलं का बरं, नाही जमत लक्ष्मी जेवल्याशिवाय नाही खाता येत. आर म्हणलं लक्ष्मीचा नार्या हा आहे ना मध्ये, या नार्याला काय काय अडचण आहे, मी तिचंच लेकरू आहे ना. मी तुमच्याकडे लक्षही नाही दिलं. थकले असाल तर फ्रेश झाले ना, झाले ना, बस 15 ते 20 मिनिटं माझ्या बोलण्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. विठ्ठल 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 बोला पुंडरीक वरदा. अगदी थोडं थोडं बोलून अभंगाचा भाव सांगण्याचा प्रयत्न करेल मी बाप. ऐका, तुकोबराय म्हणता दे देवा अशा सुखाला आग लागू, जे सुख तुझ्यापासून आम्हाला दूर करतं. संत वेडे होतात माई बाप देवाकरिता, देव वेडा होतो संताकरिता. तुम्ही आम्ही वेडे होतो केवळ प्रपंचाकरिता. आम्ही जेव्हा देवाकडे जातो, प्रपंच सोडून देवाकडे काय अपेक्षित करतो बोला, प्रत्येकाची हीच अपेक्षा. देवा वाढावी संतान, गृही व्हावी धनधान्य. या पलीकडे आमची काय मजल आहे. प्रत्येक जण देवाकडे जातो, देवा माझ्या पोराला नोकरी लागू दे, माझ्या पोराचं चांगलं होतं. बरोबर. एक जण माझ्याकडे आता मला वाटतं कर्नाटक मध्ये आला आणि त्यांनी घरी नेलं बाबा चहा प्यायला. 35 वर्षाचा होता नवरदेव, गुटखा खाऊन दारू पिऊन कुजलेला. सत्य आहे, ही सत्य परिस्थिती सांगतो. त्याची बिचारी बहीण, बहिणीचं प्रेम असतं. बहिणीने सांगितलं महाराज जी वो जो है ना वो बड़ा भाई है, छोटा भाई है, शादी होगी. मैंने कहा अभी तक नहीं हुई. नहीं महाराज अभी तक शादी नहीं हुई. मैंने कहा कितनी उम्र है. महाराज जी अभी 35 है. 35 वर्ष अजून लग्न झालं नाही. त्याच्याकडे बघितलं तर 55 वर्षाचा वाटतो. 55 वर्षाचा वाटतो. दारू पिऊन गुटखा खाऊन त्याने ती अवस्था बनवली. आणि शादी होईल की नाही हे महाराजाला माहिती का, लग्न होईल की नाही. अरे त्याला एवढंच माहिती, कथा करायची, पैसे घ्यायचे, निघून जायचं. लग्न होईल हे काय. माझ्याकडे 150 ते 250 बायोडाटा आहेत. हे सत्य सांगतो महाराज. का घडतात ते सांगत बसलो तर सकाळचं तांबडं फुटल. विठ्ठल आम्ही वेडे आहोत माई बाप केवळ प्रपंचाकरिता. आम्ही प्रत्येक जण देवाकडे जातो, देवाला एकच मागतो, देवा आमचं भलं होऊ दे, देवा आम्हाला सुखात ठेव, देवा. संतांचा जर विचार केला तर कबीर बाबा बोलतात, सुख के माथे सिर पडही, जो हरि हृदय सो जाय, बलिहारी वा दुख की, जो पल पल नाम जपाय. हे गोविंद. सुख के माते सिल पड़े, जो हरि हृदय सो जाए, बलिहारी वा दुख की, जो पल पल नाम जपाय. देवा अशा सुखाच्या डोक्यावरती दगड पडू, जे सुख आम्हाला तुझ्यापासून दूर नेत असेल. संत वेडे असतात देवाकरिता, आणि तो देव, तो जगाचा बाप या संताकरिता. ज्या सुखा कारण देव वेडावला, वैकुंठ सो संत सतनी राहिला, संत सतनी राहिला, संत सतनी राहिला. ओ
देवा तू कुठे राहतोस रे? भगवंताने सांगावं माझे भक्त गाती जिथे नारदामी वाहते थे माझे भक्त. भजनात टाळी म्हणतोय मी, दुसरं नका समजू. विठाला देव मंदिरात नाही रे. माझे वाक्य व्यवस्थित आहे का? देव मंदिरात नाही. अच्छा, आपल्या इकडे पद्धती ते प्रदीप मिश्राजीने लावून दिलं का? सकाळी सकाळी तांब्या घेऊन निघतात का? है ना, जातात ना. तांब्या म्हणजे लोटा. मंदिरात भोले बाबाच्या है ना, इकडे जातात का? त्यांचा एक मंत्र आहे, एक लोटा. बोला बोला, एक लोटा. जाता का नाही? एक लोटा जल. मी सांगतो, हर समस्या का हल. वाक्य व्यवस्थित आहे का? महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन एवढ्या थंडीचं त्याच्या अंगावरती बर्फासारखं पाणी ओतण्याची काहीच गरज नाही. हे माय, एक वाक्य आहे का? महादेवाच्या पिंडीवरती जाऊन एक लोटा भर जल भोले बाबाच्या पिंडीवरती ओतण्याची काहीच गरज नाही. घरच्या महादेवाला आधी व्यवस्थित प्रेमाने बोला, माझा तो महादेव आपोआप खुश होईल, आपोआप खुश होईल. इथं घरच्या महादेवाला आतली कडी लावून बदाडती. बघितलं मी म्हणून सांगतोय, विठ्ठला विठ्ठला. मुंबईची घटना आहे, मुंबईची. मुंबईला भांडुकला कथा होती. कथा सुरू होती, ज्याच्या घरी राहायला होतो तिथलंच आहे ते टाकू नका भांडुकचं. ते माझ्या घरी भांडायला येतील. विठ्ठला सकाळी सकाळी उठला तो, म्हणला ए महाराजांसाठी आणि माझ्यासाठी 2 कप कॉफी कर ना. ती म्हणली हो, माझी महादेवाला पाणी घालण्याची वेळ झाली. तुम्ही 2 कप चहा कॉफी करा. तुम्ही 1 कप प्या, महाराजाला 1 कप प्या, 1 कप द्या आणि 1 कप माझ्यासाठी ठेवून द्या. किती लोटाभर पाणी घातलं महादेवाला म्हणजे महादेव खुश होईल? मुळीच नाही. वाक्य आहे का आता? विनोद सोडा. एक लोटा जल हर समस्या का हल, लेकिन मन में हो छल तो कहां से होगा हर समस्या का हल. अरे शेजारच्याच भलं झालेलं आमच्या मनामध्ये जळकी सुटते. माय बाप, जळकी. बरोबर, जळजळ होत. काय आमचं भलं होणार? याचं पोरग नोकरीला लागलं, माझं कसं फेल गेलं. एक वाक्य अजून ऐका. आज समाज स्वतःच्या दुःखाने दुःखी जास्त नाही, ते दुसऱ्याच्या सुखामध्ये जास्त दुःखी आहे. दुसऱ्याच्या सुखामध्ये आम्ही जास्त दुःखी आहे. काय एक लोटा जल हर समस्या का हल? काहीच गरज नाही माय बाप. नाही मंदिरामध्ये जाण्याची गरज नाही, तीर्थयात्रा करण्याची गरज नाही, कुठे जाण्याची गरज. म्हणजे तुकोबराय म्हणतात, याला स्वच्छ करा, जगाचा बाप तुमच्या हृदयामध्ये येऊन राहील. तुगा म्हणी चित्त करारे निर्मळ, येवोनी गोपाळ राहे तेथे. चित्त स्वच्छ करा माय बाप. जगाचा बाप येत नाही केवळ, न सांगता करी सर्व कामे. भक्ताच्या घरची न सांगता सर्व कामे करणारा जगाचा बाप आहे. भक्त समागमी सर्व भावे हरी, न सांगता करी सर्व कामे. सर्व काम करणारा माझा जगाचा बाप आहे. बस याला स्वच्छ बनवा. इथे भरला एवढा मोठा गबळ, काय तो येणार आहे? किती कथा आणि किती कीर्तन ऐकले, किती कमरा बांधून लोकांना सांगितलं म्हणजे उद्धार होईल. बरेचसे भक्त कमरा बांधून सांगतात, असं करू नका, नाही का? सांगतात ना. सांगणार इथे सांगणारे भरपूर झाले, ऐकणारे कमी झाले. खरं आहे ना? सांगणारे एवढे झाले माय बाबा, ते फुकट सांगत. प्रत्येकाचं ठरलेलं आहे बजेट, प्रत्येकाचं ठरलेलं आहे. मला कोणाला नावं ठेवायची नाही. ज्याच्या त्याच्या प्रारब्धाने जो तो
योग्य आहे, प्रपंच आहे. नाही जर घ्यावं तर ती मोठी पंचायत आहे. मी कोरोनापासून शिकवलं डॉक्टर साहेब, थकले नाही ना, झोप येत नाही ना. मी कोरोनापासून शिकलो. जेव्हा कोरोना आला जिथे जिथे मी खऱ्या अर्थाने फुकट सेवा केली हो, फुकट. माझे 25 वर्ष गेले याच्यामध्ये. माझी रनिंग आता 39 आहे, 38-39. 25 वर्ष माझं बालपण याच्यामध्ये गेलं. 25 वर्ष झाले मी वारकरी संप्रदायाची सेवा करतो. कोरोनाच्या कालखंडामध्ये कळालं, ज्यांच्याकडे मी 1 रुपयाची कधी मागणी केली नाही, फुकट परमार्थ केला, त्यांनी साधा फोन सुद्धा केला नाही, महाराज मेला का जित आहे. खरं आहे, हे सत्य बोलतोय. दोष कुणाचा नाही, दोष हा समाजाचा आहे. लोक म्हणतात 50 घे पण तूच पाहिजे. आज ही कंडिशन आहे. 50 नाही, आता 71 घे पण तूच पाहिजे. किती? 50 ना, 51 घे पण तूच पाहिजे. जवळचा मित्र सोडला, 51 दिले. आता बसले विठाला विठाला. सांग त्याला निरोप. माझा मित्र वारला, माझा मित्र वारला. माझाच मित्र आहे, क्लासमेट आहे. जर कदाचित मला फोन केला, मला यायचंच होतं, पण ते माझं येणं झालं नाही. आम्हाला भेटायला जायचं होतं. मी फोन केला तेव्हा दत्ता आपला हजर नव्हता. माझाच मित्र. 51,000 घेणाराच महाराज पाहिजे. आणला महाराज, नंतर झाले नाराज. बरोबर. रील बघून कुठे कोणी मोठं होतं. एक वाक्य ऐका. 2 तास महाराज काय बोलतो यापेक्षा उरलेले 22 तास महाराज काय करतो याचाही तपास कधीतरी घ्या. बरोबर. दादा फक्त एवढं टाकू नको, मला कुणाला नावं ठेवायची नाही. शेवटी माझे भाऊ आहे, पण शोकांतिक आहे, दुर्दैव आहे. माझ्या माऊलीने काय दिलं रे? अरे माझ्या माऊलीला भिक्षा नाही मिळाली, माय बाप, भिक्षा नाही मिळाली. अरे माझ्या माऊलीला लातेने तुडवलंय, लातेने मारलं. अरे भिक्षेच्या झोळीमध्ये माऊलीच्या दगड माती टाकली. माझ्या माऊलीला एक अन्नाचा कण मिळाला नाही. अरे माऊलीचं नाव जरी काढलं तरी डोळ्यातनं खळखळ अश्रू येतील, माय बाप. ज्या माऊलीचे माता पिता बालवयामध्ये इंद्रायणीच्या डोहामध्ये आपला देह त्याग करतात आणि चिमुकले मुलं रे. 5 वर्षाची माझी मुक्ता, 5 वर्षाची, फक्त 5 वर्षाची माझी मुक्ता, चिमुकली मुक्ता. माऊलीला म्हणते, दादा दादा मला मांडे खायची इच्छा आहे दादा. माऊली म्हणतात चिमुकलीला, मुक्ते आपले आई बाबा दरवर्षी आपल्याला मांडे खाऊ घालायचे ग, मांडे खाऊ घालायचे. आता काय करायचं? माऊली म्हणले, मुक्ते काळजी करू नकोस, मी जातो. आळंदीमध्ये येतात, खापर मिळत नाही, खापर. मग ताई पळत जाते, एक कापडाचा तुकडा उचलतो, तोही पायदळी तुडवला जातो. ज्ञानोबा येतात, ज्ञानोबरायांच्या झोळीमध्ये थोडीशी सामग्री मिळते. तिकडनं विसोबा खेचर येतो. विसोबा विचारतो, काय रे ज्ञान्या? विचारतात, काय ज्ञान्या? जी काका. काला काका, काका माझ्या मुक्तीला मांडे खाण्याची इच्छा झाली हो काका. दरवर्षी या संक्रांतीला आमचे माता पिता आम्हाला मांडे खाऊ घालायचे काका. पद्धती आहे, संक्रांतीला मांडे खायचे काका. दरवर्षी आमचे माता पिता आम्हाला मांडे खाऊ घालत होते हो, पण आम्हाला या समाजाने स्वीकारावं यासाठी आमच्या माता पित्याने देहांत प्रायश्चित्त घेतलं काका. आता आम्हाला मांडे कोण खाऊ घालणार? आता आमचं कोण आहे काका? म्हणून माझ्या मुक्तीला मांडे द्यायला निघालो काका. एक मांड्यापुरती सामग्री आली, जाऊ द्या काका मला. विसोबाने म्हणावं, काय म्हटलास? अरे ज्ञान्या, मांडे फक्त आम्हीच खावे, तुम्हा संन्याशाच्या कार्ट्यांना मांडे खाण्याची इच्छा सुद्धा होऊ नये. मांडे खाताय? घोड्यावरनं खाली उतरावं, झोळी ओढावी, माय बाप जेवढी सामग्री आहे तेवढी माती मोल करावी. परत हे वरच उचलून नेईल म्हणून बुटासहित त्याच्यावरती पाय द्यावा. मिळालेली सामग्री माती मोल करावी. माझ्या माऊलीने टाहो फोडावा काका. काका आम्हाला समाजामध्ये घ्यावं म्हणून आमच्या माता पित्याने त्याग केला काका, त्याग केला. अरे देहांत प्रायश्चित्त घेतलं काका. काय गुन्हा आहे हो आमचा? बोला ना काका, बोला ना. ज्ञानोबारायांनी धावत पळत जावं.
मायबाप सिद्ध बेटामध्ये जावं, डोळ्यामध्ये माऊलीच्या अश्रू आहेत, माऊलीच्या डोळ्यामध्ये अश्रू. सिद्ध बेटामध्ये जावं, ताटी लावून बसावी आणि त्या मुक्ताईच्या लक्षात यावं माझ्या दादाला कोणीतरी बोललं. आणि मग मुक्ताई मातेने, मुक्ताई महाराजांनी अभंग लिहावे. ती ताटीचे अभंग झाले. योगी पावनाचा साहे अपराध जना. दादा आपण योगी आहात. या समाजाचा स्वभाव दादा साधू संतांना त्रास देणं, पण आमच्या साधू संतांचा स्वभाव असावा दादा या समाजाला मुक्त अंतकरणाने क्षमा करणं. विठ्ठल विठ्ठल बाप एवढा त्रास सहन केला म्हणून 750 वर्ष झाली. आजही माऊलीचं नाव समोर आलं तर डोळ्यात अश्रू येतात. जोरदार टाकले टाळे आमच्या माऊलीसाठी. सोसी जगा सोसी जगाचे अगाध, सोशी जगाचे देवा. माऊली ते संत आहेत जे जगाचे आघात सहन करतात, जगाकडे मात्र कृपा दृष्टीनेच पाहतात ते संत. विठ्ठल विठ्ठल. अशा संतासाठी जगाचा बाप विडा आहे. एक संत चरित्र एवढे गोड आहेत मायबाप, काही सांगण्याची गरज नाही. माझ्या गोरोबा काकाचं जर चरित्र बघितलं ना, स्वतःचं बाळ पायाखाली तुडवलं पण पांडुरंगाचं भजन नाही सोडलं. एवढे संत गोरोबा काका तल्लीन झाले.
विठ्ठला. एक गोरोबा काकाचं चरित्र जर बघितलं ना, बाप डोळ्यात अश्रू येतील. स्वतःचं पाय, स्वतःचं बाळ पायाखाली तुडवलं तरी सुद्धा देवाला नाही विसरले. असे संत देवाला आवडतात. आणि तुम्हा आम्हाला मात्र प्रपंच आवडतो, ते तुकोबाराया. आपल्या प्रपंचाचा विचार करता. 2 मिनिट, 3 मिनिटं फक्त माझ्याकडे लक्ष द्या. मी भेद सांगतोय. आम्हाला जगण्यासाठी अन्न, वस्त्र आणि निवारा या 3 गोष्टीची गरजच आहे, बरोबर? अन्न, वस्त्र, निवारा. काय कमी आमच्याकडे? अन्नाची भरपूर मुबलकता आहे, वस्त्रही भरपूर आहेत. वस्त्र किती आहेत? एका एकाला 10-10, 15-15 ड्रेस, बरोबर? हे तुमचंच झालं, यांचं तर अजून बाकीच आहे. खरं सांगा माय, कपाट उघडलं तर अंगावर साड्या पडतात का नाही? इमानदारीनं सांगा, पडतात का नाही? कपाट भरून साड्या. तरी म्हणतं संक्रांतीला या वर्षी मला पैठणी घ्यायची. संक्रांतीला तरी अपेक्षा आहेच. एवढ्या साड्या आहेत. तुकोबारायच्या पत्नीकडे 1 साडी होती. माझ्याकडे वेळ नाही, आता पुढे जातो. 1 साडी होती मै बाप. एक मैपती महाराजांचं चरित्र वाचा. 1 साडी असताना कधी तक्रार नाही. त्याच एका साडीवर आगी लागो तया सुखा, आगी लागो तया सुखा, जेने हरी नये मुखा. मज होत का विपत्ती, पांडुरंग राहू चित्ती. प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन निरूपणाकरिता निवडलेला अभंग. महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण पंचमवेद निर्माते वितराग संपन्न श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराया. माझ्या वारकऱ्याच्या मनावरती अधिराज्य गाजवणार. माझ्या वारकऱ्याच्या मनावरती अधिराज्य गाजवणारी इंद्रायणीच्या काठी उठलेलं भक्तीचं वादळ. वारकरी संप्रदायाच्या विशाल अशा वटवृक्षाला लागलेलं गोंडस फळ. आणि प्रखांड बुद्धिवंताच्याही बुद्धीला न उलगडणार कुड. म्हणजे अमोल महाराज, माझे श्री संत तुकाराम महाराज आणि त्या तुकोबारायांच्या गाथरूपी बागेमधील एक गोड अभंग रूपी पुष्प माझ्या प्रभू श्री रामचंद्रजींच्या आणि माझ्या मारुतीरायाच्या चरण कमलावरती अर्पण करण्याकरिता गायलंय. विठ्ठल अभंगाचा भाव बघण्या अगोदर अल्पसा परिहार. अखिल गुणनिधान रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार भगवान पंढरीश पांडुरंगाच्या असीम कृपेने विश्वमाऊली ज्ञानोबराया जगद्गुरु तुकोबाराया आदी करून सर्व संत महात्म्यांच्या कृपा आशीर्वादाने समस्त ग्रामस्थ मंडळ श्री क्षेत्र वाघळूत सर्व गावकरी मंडळींच्या विशेष प्रयत्नामधून विशेष अट्टहासामधून प्रभू श्री रामचंद्रजींच्या प्राण प्रतिष्ठेच्या निमित्ताने अयोध्येमध्ये जी प्राण प्रतिष्ठा झाली, भगवान रामचंद्रजींच्या चरणाची 500 वर्ष माझ्या प्रभूंनी वनवास भोगला आणि 1 वर्षापूर्वी खऱ्या अर्थाने रामराज्याभिषेक झाला. लोक म्हणतात राम प्रभू अयोध्येवरनं परत आले, 14 वर्षाचा वनवास संपला. माझ्या प्रभूचा वनवास नाही संपला. माझ्या प्रभूचा वनवास अव्याहतपणे प्रारंभ आहे, सुरू आहे. अरे ज्या प्रभूचा जन्म अयोध्येत झाला त्या रामाला पुरावा मागावा लागतो, पुरावा द्यावा लागतो. राम अयोध्येत झाले का? पुरावा द्या. मग जिथे तुमचं मंदिर आहे, तिचं नाव, तो बाबर कुठे जन्माला आला, कुठे पैदा झाला, बाबराची पैदाइश कुठे? ज्या रामाचा जन्म माझ्या भारतामध्ये झाला, अरे ज्या भरतामुळे या भारताचं नाव पडलं ते माझ्या प्रभू रामचंद्रजींचे छोटे भाऊ. एक शकुंतला नंदन भरत,
एक कैकई नंदन भरत, आणि तिसरे राजा जडभरत. या तीन महान संतांमुळे या देशाचं नाव भारत पडलं, इंडिया नाही. काका तुम्हाला जर त्रास झाला तर एक कृपया खुर्ची द्या आमची. नाही तुम्हाला त्रास होऊ शकतो, त्यांना सवय नाही, त्यांचं ऑपरेशन झालेलं. एक खुर्ची द्या कृपया. तुम्ही पाठीमागे जेव्हा वाटेल तेव्हा बसा. विठ्ठल इंडिया नाही, इंडिया. जेव्हा तेव्हा त्यांना वाटेल थकवा येईल तेव्हा येतील ते. राहू द्या राहू द्या. विठ्ठल विठ्ठल. एक शकुंतला नंदन भरत, कैकई नंदन भरत आणि राजा जड भरत. त्यामुळे नाव भारत, इंडिया नव्हे. खरं बघितलं तर इंडिया स्त्रीलिंगी नाही, पुल्लिंगी नाही. इंडिया नाव दिलं इंग्रजांनी. आम्हाला त्यांची संस्कृती आवडली आणि नको ते करायला लागलो. एक वाक्य बोलील, पूर्वी लोक फाटके कपडे घालत होते कारण चांगले कपडे घालायला मिळत नव्हते. अरे गरिबी होती. 100 एकरचा मालक असेल तरी धान्य घरामध्ये नसायचं, एवढा पाऊस असायचा. पूर्वी गरिबी होती मायबाप. मला चांगलं आठवतं, गावाला मामाच्या घरी जायचं असेल तर घरामध्ये 4 भावंड असतील तर चौघामध्ये एकच शर्ट असायचा, एकच पॅन्ट असायची. ज्याला गावाला जायचं त्याने ते वापरायचा आणि अति गरिबी असेल तर शेजारच्याचा मागून आणायचा. ही परिस्थिती होती ना. तो का म्हणजे त्यावेळेस लोक फाटके कपडे घालत होते. लोकांना चांगले कपडे घालण्याची परिस्थिती नव्हती, कंडिशन नव्हती. आता फाटके कपडे घालतात. परिस्थिती चांगली आहे पण भिकार पण लोकांना कळायला पाहिजे. आम्ही पैशाने श्रीमंत झालो, मनाने सगळ्यात मोठे भिकारी झालो. विठ्ठल. आता खंडाळकर गुरुजी भिकारी कोण? आता ते आमचं आम्हाला कळेल. सगळ्यात लाडके शिष्य आमच्या खंडाळकर गुरुजींचे आहेत ते, आणि माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आहेत. पंडित रघुनाथजी खंडाळकर, ज्यांना गाण्याची जाण असेल त्यांना कळेल. गोड चाल म्हणली मगाशी डॉक्टर साहेब, तुम्हाला कळाली असेल ना संदीपराव. बऱ्याचशा लोकांना वाटतं, लोकांपेक्षा माताला वाटतं माय काय हा हा हो लावलं, महाराजाचं ऐकायला आली, यांचंच ऐकावं लागलं. त्यांना हे शिकायला आयुष्य घातलं, आयुष्य, तरी सुद्धा परफेक्ट येत नाही मॅम. त्याला घासावं लागते. जयराम बाबा म्हणायचे घासावं लागते रे. एका जणाने मनावरच घेतलं, जाऊन इंद्रायणीवरती खडकावरच घासले. दुसऱ्या दिवशी बसण्याची पंचायत. विठ्ठला. हे आळंदीच्या विद्यार्थ्यांना कळेल जयराम बाबा भोसले कोण होते. त्यामुळे आता भिकारी कोण, श्रीमंत कोण कळत नाही. फाटके कपडे घालणारा भिकारी म्हणावं तर सगळ्यात श्रीमंत आज फाटका झाला. गरीबाला तर बिचाऱ्याला नाहीच. 1.5 लाखाची जीन्स पॅन्ट बघितली मी, ती आखी फाटकी. गुडघा बाहेर आला की समजायचं श्रीमंत. बाप लक्षात ठेवा, रामप्रभूचा वनवास संपला म्हणतात. 550 वर्ष कंप्लीट झाली. माझ्या रामप्रभूचा वनवास संपला नव्हता, माझ्या रामप्रभूंचा वनवास संपला. ते 2022 रामप्रभूंचा वनवास संपला तो आता. आणि त्या निमित्ताने आपण हा गोड उत्सव पाहतोय, ज्यांच्या मुखात आपण गोड श्रीराम कथा, रामकथाच ना, श्रीराम कथा आपण श्रवण करतोय. आमच्या छोट्या भगिनी, छोटी ताई, छोटी बहीण. बघितलं नव्हतं, पहिल्यांदा बघितलं. फार वय कमी आहे, फार लहान आहे हो. आणि मला असं वाटतं आपल्या करपिताईंकडे शिकलात. वा, आमची गुरु भगिनी गोड गातात, संगीत विशारद, हरिभक्तीपरायण सोनाली दिदी करपे, त्यांच्या गुरु. बहुतांशी त्यांच्या शिष्य आता महाराष्ट्रामध्ये फार गाजतायत.
साध्वी आहे, आयुष्य परमार्थासाठी वेचले. आमच्या सोनाली दिदी करपे यांच्या शिष्या, म्हणजे छोटी बहीण म्हटलं तरी चालेल. हरिभक्ती परायण आमच्या मला माहिती आहे आपण एकाच युट्यूबला आहे. आमचे व्हिडिओ बघताना दोघांचे एका खाली एक येतात. हरिभक्ती परायण रामायणाचार्य, भागवताचार्य, कीर्तनकार, गोड गळ्याच्या धनी गायनाचार्य ज्योतिताई धनाडे पाटील. ज्योतिताईंच्या मुखातून आपण गोड कथा श्रवण करत आहात. आणि या उत्सवामधील आजची ही 5व्या दिवसाची सेवा सर्वांच्या वतीने माझ्या वाटेला आलेली आहे. पण त्या अगोदर या रामकथेच्या निमित्ताने ज्यांची उपस्थिती आहे, भजन सम्राट, गायनाचार्य, हरिभक्तीपरायण अमोल महाराजजी पावडे, संगीत विशारद, संगीत अलंकार, संगीत विशारद श्री हरिभक्तीपरायण विशाल महाराज खरात उर्फ खंडाळकर गुरुजी, हरिभक्तीपरायण मोहन महाराज विसे. आता भंडाऱ्यावर आले ना होते ना, तेच आहे का विषय? हा बरोबर आहे. हरि अच्छा, सारेगमपवले ज्ञानेश्वर काय विशाल महाराज, ज्ञानेश्वर महाराज. खूप दिवसानंतर भेट झाली. हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर महाराज आणि ही वारकरी शिक्षण संस्था श्री हरिभक्तीपरायण विठ्ठल महाराज देशमुख. विठ्ठल महाराज आहेत का? नाही ना. गोड वारकरी शिक्षण संस्था श्री हरिभक्तीपरायण विठ्ठल महाराज देशमुख आणि माझ्या समोर ज्यांची उपस्थिती आहे, विशेषतः श्री हरिभक्तीपरायण आमचे माऊली महाराज, आपल्या हिवरा गणपतीचे पुजारी, अत्यंत विद्वान गोड व्यक्तिमत्व हरिभक्तीपरायण माऊली महाराज, उपस्थित सर्व महाराज मंडळी, गोड दोन चोपदार, हा गोड गोड दोन चोपदार, दुसरा कुठे? बरोबर आहे, बरोबर आहे. दांडक घेऊन कुणी उठलं डोक्यातच घालायचं. म्हणून मी चप्पल इकडे ठेवली. दररोजच कुठून घ्याव? लोक चांगलं नेत नाही. मी एक कीर्तनामध्ये म्हटलं काहीतरी चांगलं न्या, चांगलं न्या, चांगलं न्या. 1,500ची बूट, 1,500ची चप्पल हाणली हो, 1,500ची. म्हणून मी 300 रुपयाची वापरतो आता. विठ्ठल त्याला म्हणलं का रे, हे तर माझी दिसती. ते म्हणला बाबा तुम्हीच म्हणला चांगलं चांगलं उचलून घेऊन जा. तुमच्यासारखं चांगलं मला काहीच दिसलं नाही. तुम्ही माणूस चांगले, तुमची चप्पल चांगली म्हणून नेली. काय न्यावं हेही कळायला पाहिजे. बरं काय नेतील सांगता येत नाही रे बाबा. विठ्ठल म्हणून चोपदार तिकडे उभे आहेत. आणि विशेषतः माऊली आज तुम्ही आलात. बघू आता माऊली जशी प्रभू रामचंद्रजी जशी सेवा करून घेतील तशी करूया. तुम्ही रोज येता का ताई? ओके. कथा करून कथाकार कीर्तनामध्ये बसणं फार कठीण असतं, फार कठीण असतं. 3 तास 4 तास बसून कीर्तनामध्ये बसणं भयंकर कठीण असतं. एवढंही सोपं नाही. अजून त्या फार लहान आहेत. माझी दाढी पांढरी झाली, काळी करून आलो. नाही खरंच करून आलो. मी त्याचा अनुभव घेतो. मी 7-7 तास नॉनस्टॉप कथा केलेली आहे. लोक म्हणतात महाराज तुमचं फार मोठं नाव झालं, फार मोठं नाव झालं. तुम्ही फार मोठे झाले. मी एकच म्हणतो बाबा रे, मी मोठा नाही झालो, ही माझ्या मा भगवतीची कृपा आहे आणि माझा प्रामाणिकपणा आहे. ही माझ्या ज्ञानोबरायांची देण आहे, माझ्या राधाराणीची कृपा आहे. माझ्या राधाराणीची जर कृपा झाली नसती ना, मी कधी कधी विचार करतो माऊली जर तुम्ही आमच्या जीवनामध्ये आला नसता, माऊली अरे राधाराणी जर आमच्या जीवनामध्ये मिळाली नसती तर हा गणेशानंद कुठे असता? कुठेतरी एखाद्या दुकानावरती जॉबला असता. शिक्षणात अक्कल नाही. आपली 9:30 झाली. खरं सांगतो, खरं सांग. हे टाकू नका, तुमच्या पाया पडतो. कोणतं चॅनल आहे? नादब्रह्म आहे काय? तिथे रेकॉर्डिंग तुम्हीच केलं काय? तिकडे कुठेतरी नादब्रह्मला आहे. ठीक आहे, फक्त एडिट करून टाका. मोकळ्या मनाने बोलणार आहे मी. जर काही टाकलं तर जबाबदारी तुमची. हा मी लाईव्ह बोलतो सगळ्यांच्या साक्षीने. विठ्ठल बाबा कीर्तन करायचं म्हटलं ना, 1 तासात काय काय मांडावं प्रश्न हा. पोट भरत नाही, बिलकुल पोट भरत नाही.
म्हणून लक्षात ठेवा, कधी कधी वाटतं माऊली अरे आमच्या जीवनामध्ये तुम्ही नसतात, हे राधाराणी जर तू आमच्या जीवनामध्ये नसती तर आम्ही कुठे असतो. मेरे नाथ संतांची कास पकडली, ज्ञानोबराईंची कास पकडली, माऊलीच्या चरणावरती फक्त समाधीवरती डोकं टेकवलंय महाराज. ज्ञानोबराईंच्या समाधीमध्ये मधुकरी मागितली, माऊलीने आम्हाला मधुकरी खाऊ घातली. संतांसारखे दयाळू आणि कृपाळू या जगाच्या पाठीवर दुसरे कोणीच नाही. अरे मायबाप कृपा करणार नाही, त्याही पेक्षा जास्त संत कृपा करतात. केली उपकार सांगू मी काय, बाप ना करी ऐसी माय. माय बापापेक्षा थोर उपकार करणारे माझे संत आहे. म्हणून वाटतं कधी कधी माऊली तुम्ही जर नसतात तर काय झालं असतं, आम्ही कुठे असतो. बस कृपा त्यांची आहे म्हणून इथे उभा आहे. इथे आमचं काहीच नाही. आपुलिया बळी, मी माझं प्रामाणिक बोलतोय, आपुलिया बळी नाही मी बोलत सखा, कृपावंत वाचा त्याचे. माझं इथे काही नाही. जे काही बोलेल ते माझ्या हनुमंतरायाचं, ते माझ्या माऊलीचं, ते माझ्या प्रभू रामचंद्रजींचं, ते माझ्या पांडुरंगाचं असेल. माझ्या मनाचं काहीच नसेल. विठ्ठल एवढं गोड आयोजन. तिकडे चौबदार सगळ्यांना सांभाळायला उभे राहिले. असेच सांभाळा, अजिबात कुणाला उठू देऊ नका. सकाळी 4 वाजेपर्यंत तिकडं तुम्ही, इकडं मी. ते नाराज झाले. ऐका मी गुड, आपण हा उत्सव करता. या उत्सवामधील 4थ्या 5व्या दिवसाची कीर्तन सेवा भगवंताच्या कृपेने माझ्या वाटेला आलेले आहे. आजचे सौजन्य, सौजन्याशिवाय कीर्तनकार नाही, सौजन्याशिवाय कार्यक्रम नाही. ज्यांचं सौजन्य लाभलं, स्वर्गीय परसराम सदोजी कोळसकर यांच्या स्मृती प्रीत्यर्थ सौजन्य श्री गजानन परसराम कोळसकर. एक सांगायला आवडेल, मी आज इथे मुळीच पैशासाठी नाही आलो. जास्त मी जाहीर सांगतो, मला आज 1 रुपया जरी नाही दिला तरी आनंदाने जाईल. कारण ज्यांचं सौजन्य आहे तो दारू पिऊन गटारात पडत होता एक काळ. माझं वाक्य नीट ऐका. एक काळ बरं संदीप भाऊ डॉक्टर साहेब, माझं प्रामाणिक मी बोलतो आणि खरंच मामा काहीच घेणार नाही. चला आजचं कीर्तन प्रभू केलं. ज्याचं सौजन्य आहे ना, मी तारीख का घेतली माहिती, मी कथा सोडली आहे. माझं स्टेटस बघा, माझं फेसबुक बघा. मी कर्नाटकवरून कथा करून आलो आणि 23 तारखेला आता मुंबईला कथा आहे. मधला गॅप आहे. आपण कधी खाली राहतोय. प्रभूची माऊलीची राधाराणीची कृपा आहे. मी सोडली, शब्द होता यावंच लागेल, आलो. आता सांगतो 1ही रुपया घेणार नाही. डिझेल सुद्धा मला आज नको. कारण एक दारू पिणाऱ्या माणसाने मी ज्याला बघितलंय तो दुसरा कोणी नाही, माझा भाऊ आहे. एक भाऊ गेला, मेला, त्याच्या मातीला सुद्धा नाही गेलो. मी प्रामाणिक बोलेल. मी आजचं कीर्तन थोडं बाजूलाच जाऊ द्या. डॉक्टर साहेब, आपल्याला क्रांती करायची आपल्या हिवऱ्यामध्ये. मागच्या वर्षी आमच्या छोट्या बहिणीची कथा झाली, धनाडे ताईची. यावर्षी 8 मे ते 18 मे, बरोबर ना? हा 15 मे या कालावधीमध्ये आपल्या हिवरा गणपतीला कथा होणार आहे. तिथे प्रामाणिक सोजवळ भाव घेऊन येईल आणि ज्या अपेक्षा आहेत. मागच्या वर्षी 20 माळकरी झाले, तुमची कथा सफल झाली. गावला वेड लावलं. मागच्या वर्षी छोटी बहीण गेली, आता मोठा भाऊ जातो. कदाचित बहीण नाजूक आहे, भाऊ मजबूत आहे. काळजी करू नका, गणरायाची कृपा आहे, खरंच कृपा आहे. आता ऐका, ज्याने मला फोन केला तो वेगळा कोणी नाही, माझा भाऊ आहे. दारू पिऊन पडलेला मी बघितलं. माझा एक चुलत भाऊ मेला, मातीला सुद्धा गेला नाही. दारुड्याच्या मातीला सुद्धा जात नाही. बाप जरी दारू पिऊन मेला तरी मातीला जाणार नाही. जाणार काय गरज आहे? अरे वारकरी आहे. लोक म्हणतात महाराज तुमची जात कोणती आहे? मी म्हणतो मी वारकरी आहे, पहिली गोष्ट. आणि नंबर 2 हिंदू आहे. जो कट्टर वारकरी आहे ना माई बाप, वारकऱ्याने माळ ज्याच्या गळ्यामध्ये असेल त्याच्याच घरी जेवा. जसं अन्न खाल ना तशी बुद्धी भ्रष्ट होत असते. याच्या जर त्या पातेल्यामध्ये शिजत असेल काही, त्याच्यामध्ये जर भाजी आम्हाला खायला दिली तर आमची बुद्धी भ्रष्ट होणार नाही. दुर्योधनाला पितामह भीष्माचार्य
पितामह भीष्माचार्य शेर पंजेरी पडले, पितामह भीष्माचार्य हसतात, पितामह भीष्माचार्य पांडवांना उपदेश करतात. दान धर्मान राजधर्मान मोक्ष धर्मान विभागस स्त्री धर्मान भगवत धर्मान समास व्यास योगतः. हे पांडवांनो, तुम्ही भारताचे सम्राट बनला. दान धर्मान राजधर्मान मोक्ष धर्मान विभागस. तुम्ही भारताचे सम्राट बनला, दान करा. राजा कोणी एकट्याचा नसतो. दान धर्मान राजधर्मान राजधर्म शिकवतात. मोक्ष धर्मान स्त्री धर्मान ज्यावेळेस स्त्री धर्म शिकवतात. काय राजा, आमच्या समोर जर एखाद्या स्त्रीवरती अत्याचार होत असतील राजा, आणि ते जर आमच्यामध्ये थांबवण्याचं सामर्थ्य असेल तर अवश्य थांबवावं, आणि जर सामर्थ्य नसेल तर तिथनं निघून जावं. द्रौपदी हसते. ऐका, द्रौपदी हसते आणि द्रौपदी हसल्यानंतर गंभीर वातावरण आहे. गंभीर वातावरणामध्ये कुठली तरी स्त्री हसते. पितामह भीष्म द्रौपदीकडे पाहतात आणि द्रौपदीला म्हणतात, का द्रौपदी, का हसलीस? द्रौपदी म्हणते, काही नाही पितामह, सहजच हसले. अरे पितामह, भीष्माचार्यांसमोर बोलायचं होतं, ते काय आजचा भीष्म होता? काही नाही पितामह, असेच हसले. नाही द्रौपदी, जी कुलवान स्त्री असते विनाकारण हसत नसते. तिच्या हसण्याच्या पाठीमागे काहीतरी कारण आहे. बोल, का हसलीस? त्यावेळेस द्रौपदी म्हणते, काय देवा, काय पितामह, अरे ज्यावेळेस माझं वस्त्रहरण होत होतं त्यावेळेस तर खाली मान घालून उभे होते पितामह. अरे मी तुमच्याकडे आले होते, सर्वात अगोदर तुम्हाला हात जोडले होते पितामह. पितामह, तुमची पौत्र वधू उघडी होते पितामह, वाचवा मला. पितामह, तुमची पुत्र वधू उघडी होते पितामह. माझे इज्जतीचे लखतर या भर सभेमध्ये मांडले जातात पितामह. तुम्ही खाली पाहताय, वाचवा पितामह. सर्वात अगोदर तुमच्याकडे आले ना, तुम्ही काय केलं? खाली मान घालून उभा बसला. अरे एक आवाज जर टाकला असता तर काही हिंमत होती दृष्ट दुःशासनाची माझ्या वस्त्राला हात लावण्याची. पण पितामह, ते तुम्ही नाही केलं. मग आता काय ज्ञानाच्या गोष्टी सांगतात? आता काय सांगतात? दान धर्मान राज्य धर्मान मोक्ष धर्मान विभागस स्त्री धर्मान भगवत धर्मान समास व्यास योगता. काय सांगताय पितामह? त्यावेळेस पितामह भीष्माचार्य डोळ्यामध्ये अश्रू आहे. शेर पंजरी पडलेला महात्मा अंतिम श्वास मोजतोय. डोळ्यात अश्रू आहेत आणि डोळ्यात अश्रू गाळून म्हणतात, द्रौपदी, अगदी योग्य बोलतेस बेटा. पण द्रौपदी, ज्यावेळेस तुझे वस्त्रहरण होत होतं ना द्रौपदी, त्यावेळेस या शरीरामध्ये रक्त दुर्योधनाच्या अन्नाचं होतं द्रौपदी. अगं पापी दुर्योधनाच्या अन्नाचं रक्त होतं ना द्रौपदी, म्हणून मी न्याय करू शकलो नाही. काही माणसं षंडासारखी उभे राहतात ना, याचं कारण आहे अन्न त्यांच्या पोटामध्ये दूषित आहे, रक्त त्यांचं दूषित झालंय, म्हणून असे उभे आहे. विठ्ठल पितामह भीष्माच्या शरीरामध्ये रक्त दुर्योधनाच्या अन्नाचं होतं. परिणाम काय झाला? द्रौपदीचं रक्षण नाही करू शकले. शेवट भगवंताला प्रार्थना करावी लागली, मला तिकडे जायचं नाही. वारकरीने त्याच्याच घरी जेवावं ज्याच्या गळ्यात माळ आहे. आणि जर माळ नसेल तर उपवाशी मेला तरी चालेल, पण दुसऱ्याच्या घरी अन्न सेवन करू नये. म्हणून मायबाप किती सप्ते केले याला महत्व नाही, किती खर्च केला याला महत्व नाही. मी जाहीर बोलतोय, पलात मला बोलवा नका बोलू, मी त्याच्या वाटून पडलो नाही. इथे 2 सप्ते होतात महाराज. हे पहिल्यांदा सुरू झालाय ना, आनंद आहे. परमार्थ जर करत असाल, गावामध्ये 2 सप्ते होत असतील तर आनंद आहे, पण सगळ्यांनी मिळून करा. हा, 2 नाही, अजून 2 करा, पण सगळ्यांनी मिळून करा. सप्ताह जेवढे गावामध्ये होतील तेवढी एक पॉझिटिव्ह एनर्जी गावामध्ये निर्माण होते, भक्तीचं वातावरण निर्माण होत असतं. मी आता आमच्या हिवऱ्यामधून आलो, आमच्या हिवऱ्या गावामधून आलो. त्यांनी मला मुद्दा म्हणून 2 तास आधी बोलवलं, महाराज लवकर या, महाराज लवकर या. काय तळमळ आहे महाराज? मला वाटलं नाही. डॉक्टर साहेब, दीपक भाऊ, हो कुठे ते अध्यक्ष उपाध्यक्ष सगळेच आपले मंडळ, आता सगळ्यांची नाव पाठ झाली नाही, चेहरे माहिती. किती लोक आले आपले? सगळे मंडळातलं सर्व आले ना? सर्व आले. ऐका, मला वाटलं नाही हिवरा गणपतीला एवढं स्वागत होईल, पण आमच्या हिवऱ्यामध्ये गेलो आणि मला असं वाटलं मी महाराष्ट्रामध्ये नाही, महाराष्ट्राच्या बाहेर गेलो. काय आनंद आहे महाराज.
बस हा आनंद जोपर्यंत आता चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत टिकून राहावा एवढीच गणरायाच्या चरणी प्रार्थना. विठ्ठल. दोन उत्सव होतात, आनंद आहे. मी पहिल्या उत्सवामध्ये कीर्तन केलं आणि याही उत्सवामध्ये कीर्तन करतो, फरक काही नाही, उलट आनंद आहे. माझ्या रामप्रभूंसाठी तुम्ही करताय ना, आनंद आहे. तिकडे भगवान गजानन बाबासाठी करताना आनंद आहे. बस सगळ्यांनी मिळून करा, एकच काय अजून दोन वाढवा, पण गावातून सगळ्यांनी मिळून करा. आमच्या पुढच्या पिढीवरती परमार्थाचे संस्कार येतील. आणि जर परमार्थाचे संस्कार मिळाले तर माईबाप नाही तो मोठा महाराज झाला तरी चालेल, नाही कीर्तनकार झाला तरी चालेल, नाही मृदुंग वादक झाला तरी चालेल, नाही एखादा गायक झाला तरी चालेल, कमीत कमी तो मायबापाला शिव्या तरी देणार नाही आणि लग्न झाल्यानंतर घराच्या बाहेर हाकालून तरी देणार नाही. एवढा वारकरी संप्रदायाची ही पावर आहे, हे नक्की. ते माझे गुरुबंधू आले, गुरुबंधू. आम्ही जवळपास 40-50 विद्यार्थी गुरुबंधू एकत्रित आलो. आता सध्या एक ग्रुप आहे, त्याच्यामध्ये सगळे जुळले गेले आणि एकत्रित जेव्हापासून आले तेव्हा नीट मार्गाला लागले बरेचसे आमचे मित्र. याचा अर्थ वारकरी संप्रदायाचे आचार आणि विचार फार मोठे आहेत. आणि ज्याने या वारकरी संप्रदायाचा पाया रचला, पाया उगीच रचला नाही मायबाप. तो पाया रचत असताना असं म्हणतात, एखादा ब्रिज, पूल तो जर निर्माण करायचा असेल तर त्याच्यामध्ये जिवंत बळी द्यावा लागतो. का? कारण तो चिरकालापर्यंत टिकतो, त्याचा पाया मजबूत होतो. एखादा ब्रिज उभा करायचा असेल तर त्याच्या पायाखाली एखाद्या जिवंत प्राण्याचा बळी द्यावा लागतो, तेव्हा तो ब्रिज टिकत असतो. माझ्या वारकरी संप्रदायाचा पाया एवढा मजबूत का आहे? कारण माझ्या वारकरी संप्रदायाच्या पायासाठी बळी माझ्या ज्ञानोबरायांच्या माता आणि पित्यांचा आहे, माता पित्यांचा. म्हणून वारकरी संप्रदायाचा हा पाया मजबूत, म्हणून वारकरी संप्रदायाची बिल्डिंग एवढी मजबूत. लाखो संप्रदाय येतील, माझ्या वारकरी संप्रदायाचा सारखा संप्रदाय पुन्हा येणे नाही. जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत या वारकरी संप्रदायाच्या कोणी केसालाही धक्का लावू शकणार नाही, हे तेवढंच निश्चित. का? ऐसे चंद्र भागा ऐसे भीमानी, ऐसे चंद्र भागा ऐसे भीमतीर, ऐसे चंद्र ऐसे भीमतीर, ऐसे चंद्र ऐसे भीमतीर, ऐसा विटेवर देवपूर, ऐसा विटेवर देवपूर, ऐसे चंद्र भागा ऐसे भीमतीर, ऐसे चंद्र भागा ऐसे भीमतीर. माझा वारकरी संप्रदाय फार महान आहे बाप. आणि ज्यांचा सौजन्य आमचा तो गजू भाऊ, आज संप्रदायाची तो कास पकडून आहे, इकडे आलाय. त्याने शराब सोडली, दारू सोडली, जीवन बदललं. जेव्हा कळालं तेव्हा बरं वाटलं. आणि त्याचा जेव्हा फोन आला तेव्हा मी त्याला होकार दिला. वाक्य बोलतो ऐका, केवळ बोलत नाही, तुमच्या सगळ्यांसमोर. इथेच माझी गाडी आहे, लगेच गाडीत बसून जाणार. आज मी शपथ घेतो, इथे व्यासपीठावरती 1 रुपया न्यायचा नाही, नारळ सुद्धा न्यायचं नाही. का? त्याचं जीवन सुधारलं ना, त्याच्यासाठी आजचं कीर्तन आपलं फ्री, परिपूर्ण फ्री. मला अरे पैसा काय, पैसा सर्वस्व नाही माय बाप. मी किती कथा फुकट केल्या, माझा मोठेपणा सांगत बसत. हे टाकू नका, नाही तर महाराजांनी कीर्तन फुकट केलं दारुड्यासाठी, सगळेच येतील माझ्याकडे.